मनुष्याला नेहमी असं वाटतं की उत्तम गोष्टी माझ्याकडे असाव्यात. मत्तयाच्या पुस्तकामध्ये 13व्या अध्यायाच्या 45 आणि 46 वचनामध्ये एक व्यक्ती आहे की ज्याला मूल्यवान मोती जमा करण्याचा छंद होता. हा एक व्यापारी होता आणि त्याच्याबद्दल बायबल सांगतं मत्तय 13, 45 आणि 46 वचनांमध्ये, आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्यासारखे आहे. त्याला एक अतिमौल्यवान मोती आढळला. मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला. हा एक व्यापारी आहे की ज्याला विभिन्न प्रकारचे मोती जमा करण्याची एक आवड होती. जिथं जाईल तिथं त्याला सुंदर मोती मिळाले की तो विकत घ्यायचा आणि घेता 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 मोती जमा करत गेला, मूल्यवान मोती जमा करत गेला, पैसा देत गेला, मोती घेत गेला, त्याची संपत्ती देत गेला आणि मूल्यवान मोती घेत गेला. त्याच्याकडे पुष्कळ मोती जमा झाले कारण त्याचा तो छंदच होता, त्याची ती आवडच होती. इतके मोती त्यांनी स्वतःकडे जमा केले की त्याच्या मनाला आता आनंद वाटतोय की जगातले उत्तम मोती माझ्याकडे आहेत. एक दिवस त्याच्या जीवनात असा येतो की त्याला असा मोती दिसतो की जो मोती त्याच्याकडच्या सर्व मोत्यांपेक्षा मूल्यवान आणि सुंदर आहे. आणि मग सरते शेवटी आपल्याकडं आयुष्यभरात जेवढे मोती जमा केले होते ते सगळे मोती त्याने सोडून दिले. त्याचं सर्वस्व त्याने खर्च केलं आणि तो एक मोती त्याने स्वतःसाठी विकत घेतला. आज या वचनाचा खरा मतीत अर्थ हा आहे की आज येशूला प्राप्त करण्यासाठी काहीही सोडावं लागलं तरी मनाची तयारी ठेवा, कारण की तोच एकमेव मूल्यवान आहे आणि येशू आमचा खजाना आहे. येशू आमचा मूल्यवान मोती आहे. येशू आमच्या जीवनाचा तारणहार आहे. जे प्रेम आम्हाला जगातून मिळालं नाही ते येशूकडून मिळालं आणि म्हणून आम्हाला त्या एका मोत्याची गरज आहे आणि तो येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. एखाद्या व्यक्तीसाठी आपण काहीही करू शकतो. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्यासाठी आपण काहीही करू शकतो. बायबल सांगतं खऱ्या प्रेमासाठी मनुष्याने आपलं सर्वस्व दिलं तरी चालेल. त्या खऱ्या प्रेमाची किंमत एवढी मोठी आहे. येशूने त्याचं खरं प्रेम आमच्यावरती दाखवलंय आणि आज आमच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही देखील ख्रिस्तावर आमचं प्रेम दाखवावं आणि आम्ही त्याच्यासाठी काय वाटेल ते करायची तयारी ठेवली पाहिजे. हे काम जे आहे ना, येशूसाठी काही पण करण्याचं काम, हे सरळ लोक नाही करू शकत. जे लोक येशूचे दिवाने आहेत, हालेलुया. ह्या गर्दीत मला मध्ये मध्ये काहीतरी माझ्यासारखे लोक दिसत आहेत मला. हालेलुया. लोक वेगवेगळ्या गोष्टीचे दिवाने आहेत. लोकांना वेगवेगळ्या गोष्टी आवडतात. कोणी टीव्हीचा दिवाना आहे, कोणी संपत्तीचा दिवाना आहे, कोणी बाटलीचा दिवाना आहे. आज ही बाटली, उद्या ती बाटली, शेवटी सलाईंची बाटली. लोक बाटल्यांचे दिवाने आहेत, लोक जगिक गोष्टींचे दिवाने आहेत, पण देवाचे लोक येशूचे दिवाने आहेत. खाता पिता उठता बसता फक्त येशूचं नाव तुमच्या मुखावरती असणार आहे. आज नंतर तुम्हाला येशू शिवाय काहीच दिसणार नाही. तुम्ही रस्त्याने चाललात तरी तुमच्या मुखात येशूचं नाव असेल. तुम्ही घरात असलात, दारात असलात, बाहेर असलात तरी तुमच्या मुखातून एकच नाव असेल, ते येशूचं नाव असणार आहे. हालेलुया. तो आमचा खजाना आहे प्रियांनो, तो आमचा मोती आहे, तो आमच्यासाठी सर्वस्व आहे. स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि त्याचं 162 वचन, Psalms 119 वर्स 162. मोठी लूट सापडलेल्या मनुष्याला जसा आनंद होतो. कोणती लूट? सगळ्यांनी म्हणा, मोठी लूट.
मोठी लूट म्हणजे रस्त्यावर जाता जाता 4 आणि 8 सापडले त्याच्याबद्दल मी बोलत नाही. तुम्हाला रस्त्याने जाता जाता 50-100 रुपये मिळाले, मी त्याच्याबद्दल बोलत नाही. बायबल सांगत आहे मोठी लूट, मोठी म्हणजे ती फारच मोठी आहे. अचानक अकस्मात एखाद्या व्यक्तीला मोठा धनसंचय प्राप्त होतो. मोठी लूट सापडलेल्या मनुष्याला जसा आनंद होतो, कसा आनंद होईल? एखाद्या व्यक्तीला अचानक खूप पैसे मिळाले, कसा आनंद होईल? छोटा आनंद होईल की मोठा आनंद होईल? नक्की 1 तारखेला पगार असला ना, बँकेत येणार असला, ते SMS च्या आवाजासाठी कान आतुरलेले असतात. तो चिवचिव आवाज ऐकला ना एकदा SMS चा, मनाला असे एकदम शांती भेटते लोकांना. आले पैसे. मी छोट्या गोष्टींबद्दल बोलत नाही. बायबल सांगतं एखाद्या व्यक्तीला मोठी लूट सापडावी, अचानक अकस्मात रीतीनं सापडली. त्याने कष्ट केले नाहीत ती लूट प्राप्त करण्यासाठी. तो अफाट मोठा फायनान्शियल ब्लेसिंग घेण्यासाठी त्याने काहीच केलेलं नाही, अचानक त्याला सापडली. बायबल सांगतं मोठी लूट सापडलेल्या मनुष्याला जसा आनंद होतो तसा तुझ्या वचनाविषयी मला आनंद होतो. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. त्याच्या वचनाने आम्हाला मोठा आनंद प्राप्त होतो. हालेलुया. स्तोत्र 119-162 मध्ये बायबल सांगतं मोठी लूट सापडलेल्या मनुष्याला जसा आनंद होतो, अचानक अकस्मात रीतीनं फार मोठा धनलाभ झालाय, एक गरीब व्यक्तीला अचानक एखादी संपत्ती मिळावी, तसा आम्हाला एक खजिना मिळालेला आहे. आणि तो खजिना म्हणजे देवाचं वचन आहे. प्रियांनो, आकाश आणि पृथ्वी नाही तशी होतील, परंतु देवाची वचनं कधीही नाहीशी होणार नाहीत. हालेलुया. विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये एक मूलभूत गोष्ट असली पाहिजे, आणि ती गोष्ट म्हणजे देवाचं वचन. आमचा विश्वास वचनावरती असणं गरजेचं आहे. प्रभू तुझ्या वचनात दिलंय आणि त्या वचनांवरती माझा अतूट विश्वास आहे, असं म्हणूनच त्या वचनाकडे आम्ही विश्वासाने पाहिलं पाहिजे. आमेन. ही वचनं आमच्यासाठी फार मोठी संपत्ती आहेत, फार मोठी संपत्ती. बायबलची वचनं फक्त बायबलमध्ये आहेत किंवा गोष्टीचं पुस्तक आहे असं त्याच्याकडे नाही पाहायचं. हे पवित्र शास्त्र आहे, हा देवाचा जिवंत शब्द आहे. किती लोक आमेन म्हणतील? बायबल काय आहे? कोणाचा जिवंत शब्द आहे? देवाचा जिवंत शब्द आहे. ही वचनं जिवंत आहेत, सामर्थ्यवान आहेत, आपल्यासाठी संपत्ती आहे वचन. आपली सगळी पॉवर देवाच्या वचनात आहे. कितीतरी लोक म्हणतात मला देवाला भेटायचं आहे. तो तुम्हाला मंदिरात नाही भेटला ना, तर जाऊन तुमचं बायबल उघडा, तो 100% तिथं भेटेल तुम्हाला. 100% बायबलमध्ये तुम्हाला त्याच्या वचनात तो भेटणार म्हणजे भेटणारच. ही वचनं आमच्यासाठी सगळी संपत्ती आहेत. एकदा मी 12th सायन्सला असताना मी ज्या ठिकाणी राहायला होतो तिथून माझं कॉलेज 3 किलोमीटर लांब होतं आणि माझं ट्युशन आणखीन एका वेगळ्या साईडला भलतीकडेच होतं. आणि मी सायकलवरती जायचो यायचो आणि माझा प्रवास सायकलवर असायचा, स्कूलला ट्युशनला सगळं जाणं. आणि तो टायमिंग असा होता की माझ्या फॅमिलीपासून, घरच्यांपासून दूर माझ्या एका मावशीकडे मी राहत होतो. आणि जो माझ्या ट्युशनपासून माझ्या घरचा रस्ता होता येण्याचा, तो एकदम शुकशुकाट असणारा रस्ता होता, बाभळीची झाडं दोन्ही बाजूंनी. आणि आम्ही नुकतंच काहीतरी ऐकलं होतं की एका मुलीच्या
ती सायकलवर चालली होती स्कूलला कॉलेजला, काहीतरी झाडावरून साप तिच्या बॅगवरती पडला होता. तिला काही झालं नाही, म्हणजे असं जरा थोडासा विचित्र रस्ता. आणि मग एक दिवशी म्हणजे माझं ट्युशनला थोडा लेट झाल्यानंतर सरांनी सांगितलं आज एक्स्ट्रा क्लास, परीक्षा जवळ आल्यात, वेळ खूप झाला, रात्र झाली. ते शिक्षणाकडं माझं अर्ध लक्ष होतं ना, अर्ध लक्ष ह्याच्याकडं होतं की मी परत कसं जाणार आहे सायकलवर, कारण रस्ता खूप डेंजरस आहे, कोण नसतं तिकडं. आता क्लास संपला उशिरा, सर म्हटले निघा आता, झालं तुमचं. काढली सायकल, प्रभूचं नाव घेतलं, प्रार्थना केली आणि गेलो. आता एका अशा रस्त्यापर्यंत मी सायकल घेऊन आलोय माझी, का तिथं दोन्ही बाजूंनी झाडं आहेत, छोटासा रस्ता आहे, आणि त्या दिवशी बरोबर अमावास्या होती. ऐकतं का तुम्ही? कुट्ट अंधार, काहीच दिसत नाहीये. कोणी येऊन असं डोळ्यात बुबुळाला हात जरी लावलं तरी कळणार नाही तुम्हाला, एवढा अंधार. आणि मी प्रभूला विचारलं की मी जाऊ कसा, कुणीतरी येऊ दे, काहीतरी होऊ दे, असं मी वाट बघतोय. आणि प्रभूच्या आत्म्याने मला आठवण करून दिली, स्तोत्रसंहिता 119 आणि 105, तुझे वचन माझ्या पाऊलांकरता दिवा आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहेत. हे वचन जसं मी बोललं, डायरेक्ट 1,00,000 प्रकाश माझ्या सायकल पुढं आला. आणि त्या प्रकाशाच्या सहाय्याने मी माझी सायकल चालवत होतो. बस माझं लक्ष त्या उजेडाकडं होतं. आणि त्या प्रकाशात मी बरोबर माझ्या घरी जाऊन पोहोचलो. सांगण्याचं तात्पर्य हे की बायबलची वचनं जिवंत वचनं आहेत. तुम्ही ती वचनं ज्यावेळेस घोषित करता, ज्यावेळेस ती वचनं बोलता, ती वचनं तुमच्यासाठी कार्य करायला सुरुवात करतात. कारण की बायबलची वचनं देवाचा शब्द आहेत. हालेलुया. हे बायबल आमच्यासाठी एक फार मोठा खजाना आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. ही वचनं एखाद्या व्यक्तीला लूट सापडावी, फार मोठी संपत्ती सापडावी, तसा हे देवा मला तुझ्या वचनांविषयी आनंद झाला आहे. या बायबलवरती भरपूर प्रेम करा प्रियांनो. या बायबलच्या वचनांवरती माझा अतूट विश्वास आहे. या काळ्या पुस्तकाने माझं जीवन उजळून टाकलेलं आहे. ही वचनं जिवंत आहेत, सामर्थ्यवान आहेत. ज्यांचा बायबलचा अभ्यास आहे ना, त्यांना कुणीच फसवू शकत नाही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? कुणी म्हणाल येशू आलाय कोरियामध्ये, आहेत का नाही तुमच्या इकडं लोक? काही लोक सांगतायत तो चिंगचँगचो कोणी येऊन बसला, येशू आलाय म्हणे कोरियात. तुम्ही त्यांना वचनातून सांगू शकता, आमचा येशू कोरियात नाही, वरून येणार आहे, मेघावरती आरूढ होऊन. हालेलुया. वचन माहीत पाहिजे. हा खजाना आहे. सगळी पुस्तकं अपडेट होतात, बदलतात. याचा काना किंवा मात्रा बदलण्याची ताकद कोणात नाही आहे. हे देवाचं पवित्र वचन आहे. स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि त्याच्या 72 वचनात काय सांगितलेलं आहे? स्तोत्र 119 आणि 72, सोन्या रुपयाच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा, सोन्या रुपयाच्या लक्षावधी नाण्यांपेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मौल्यवान आहे. हालेलुया. सोन्या रुपयापेक्षा, नाण्यांपेक्षा देवा तुझं वचन मला मूल्यवान आहे. त्या विधवेने 2 टोल्या, तिच्याकडे जे शेवटचे पैसे होते ते, तिची उपजीविका तिने देवाच्या भांडारात टाकून दिली. का माहिती आहे का? तिला माहिती आहे पैशापेक्षा माझा देव मूल्यवान आहे. तिने त्याचा त्याग केला प्रियांनो, कारण तिचं प्रेम देवावरती आहे. वचन आमच्यासाठी फार मोठी संपत्ती आहे. स्तोत्र 19 आणि 10व्या वचनात बायबल सांगतं, ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशींपेक्षा इष्ट आहेत, ते मधापेक्षा, मोळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. देवाची वचनं एवढी गोड आहेत आणि एवढी मूल्यवान आहेत असं बायबल आपल्याला शिकवतं. जुन्या करारातनं एक दुसरे राजे 7वा अध्याय 1 पासून पुढे वचनात तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी शमरोन नावाचा प्रांत आहे आणि त्या प्रांताला वेढा पडलेला आहे. आरामाचा राजा बेन हदाद याने शमरोनावरती आक्रमण केलं. आता आक्रमण करून त्याने काही लढाई वगैरे काही केली नाही. त्यांनी एक काम केलं, फक्त शमरोन प्रांत आतमध्ये
सगळ्या बाजूंनी वेढा टाकला. वेढा टाकला म्हणजे काय, बाहेरचा माणूस आत जाणार नाही, आतला माणूस बाहेर जाणार नाही. बाहेर आला की त्याला मारून टाकायचं, संपला विषय. आता आतमध्ये नुसतं कोंडून ठेवलंय लोकांना. काय प्रॉब्लेम होईल आता आपल्याला समजणं खूप सोपं आहे, कारण लॉकडाऊनमध्ये आपण आत होतो. रॅशन संपेल, महागाई वाढेल, अडचणी वाढतील. अगदी शंभरोनात तसंच झालं. इतकी महागाई वाढली, इतकी महागाई वाढली. आता मला विचारा, किती महागाई वाढली? मलाच माहित नाही. इतकी महागाई वाढली, खूप महागाई वाढली. इतकं महाग झालं सगळं, काहीच कोणाला काही विकत घेता येणं, देता येणं. इतकी महागाई वाढली, खायला अन्न नाही, लोक उपाशी मारायला लागलेत. आणि अशा परिस्थितीमध्ये देवाचा दास अलीशा भविष्यवाणीचे शब्द जाहीर करतो. उद्या ह्याच वेळी शमरोनाच्या वेशीत 1 माप सपीठ 1 शेकेलाला व 2 मापे सातू 1 शेकेलाला मिळतील. तो प्रॉफेसी करतो, भविष्यवाणी करतो. देवाला धन्यवाद द्या की देवाचे सेवक आहेत. हालेलुया. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. भरकटलेल्यांना बरोबर लाईनवर आणण्यासाठी देवाने त्याच्या सेवकांना ठेवलेलं असतं. देवाच्या दासाने प्रॉफेसी केली. उद्या ह्याच वेळेस संध्याकाळी, उद्या संध्याकाळी सगळ्या गोष्टी स्वस्त होतील. कसं पॉसिबल आहे? कोण लढणार त्या वैऱ्यांबरोबर? कोण युद्ध करील त्या लोकांबरोबर? तो आरामाचा राजा बेनहदाद खूप पॉवरफुल आहे. त्याचं मोठं सैन्य घेऊन तो आमच्याकडे आलेला आहे. आमच्याकडे लढण्यासाठी शस्त्र नाही, आमच्याकडे हिम्मत नाही की आम्ही त्याच्याशी जाऊन युद्ध करावं. कोण लढणार आमच्यासाठी? देवाच्या प्रिय लोकांनो, देवावरती विश्वास ठेवा. युद्ध तुमचं नाही, तुमच्या देवाचं आहे. तुमचा देव तुमच्यासाठी लढणार आहे. तुमच्या वैर्याला तो पळवून लावणार आहे. तुमचा देव तुमच्या बाजूने आहे. जेव्हा देव तुमच्यासाठी लढणार आहे, तुम्हाला तलवार उचलायची गरज नाही. काय झालं ना की त्या दिवशी अलीशाची प्रॉफेसी झाली. खूप वेळा असं होतं, असं घडतं. कधी कधी असं आम्ही पण बोलून जातो. एखाद्याला देव सांगतो बोल, बोलून टाकतो. आम्हाला पण वाटतं की देवा कसं बोलून टाक. कितीतरी वेळा लोक येऊन सांगतात, पास्टर तुम्ही हे बोललात ना, हे मिळवण्यासाठी माझी लायकी नाही, पण मला विश्वास आहे अभिषिक्ताच्या मुखातून निघालंय देव करणार आहे. कधी कधी असं होतं की एखाद्याला योग्यता नसली, पण देव त्याच्या दासाच्या शब्दाचा सन्मान करतो आणि अशक्य गोष्टी शक्य होतात. अलीशा बोलून गेलाय, उद्या स्वस्त झालं पाहिजे, होणारच, तीळ मात्र शंका नाही. देवाच्या दासाच्या शब्दाची दखल देवाला घ्यावी लागते. सगळ्या लोकांनी गरडा घातलेला आहे, खात पीत बसलेत, मस्त जेवत, एकदम एन्जॉय चाललाय. आतमध्ये दुसऱ्याला त्रास देत आहेत, हे मस्त मजा मारतायत. एकाच वेळेस देवाने सगळ्यांना वेडं करून टाकलं. आता तुम्ही म्हणाल वेडं शब्द तिथं नाही लिहिला, पण मी तुम्हाला सांगतो, हॅल्युसिनेशन एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये नाही जे आवाज कुणालाच ऐकू येत नाही ते त्यांना ऐकायला येतात. असा एकाच वेळेस सगळ्या सैन्यांना आवाज आला की कोणते तरी घोडे, रथ, सैन्य आपल्याकडे धावत येत आहे. आणि मग त्यांना कळालं की हा आवाज कसला असू शकतो. इस्रायल लोकांनी मदत मागवली आहे, दुसरे राजे बोलवलेत, सगळे आपल्याला युद्ध करून मारून टाकतील, त्याच्या आधी पळा. त्यांनी डेरे, त्यांचा पैसा, अडका सगळं तिथंच टाकलं आणि ते सगळे पळून गेले. प्रियांनो, किती लोक आमीन म्हणणार त्या गोष्टीला? हालेलुया. तुमच्या वैऱ्याला तुमचा धाक वाटेल असं परमेश्वर आज नंतर करणार आहे. हालेलुया. तुम्हाला भिण्याची गरज नाही. युद्ध तुमचं नाही, तुमच्या देवाचं आहे. आता ज्यावेळेस ते सगळे पळून गेले, तिथं त्या वेशीच्या बाहेर कुष्ठरोगाने पीडित 4 कोळी होते. आता ह्या 4 लोकांनी विचार केला की आता आपण भुकेने मरणार आहोत. गावात गेलो तर ह्या आजारामुळे आपल्याला कोणी घेणार नाही. आपण वैऱ्यांकडे जाऊ आणि त्यांना सांगू आम्हाला मारून टाका, काही पण करा, पण आम्हाला काहीतरी खायला द्या, काहीतरी त्यांच्यात मिळून जाऊ, काहीतरी जगण्याचा एक मार्ग काढू. 4 कोळी बाहेर गेले आणि त्यांनी वैऱ्याच्या डेऱ्यांमध्ये जाऊन बघितलं. तिथं मनुष्य कुणीच नव्हता. एका डेऱ्यात, दुसऱ्या डेऱ्यात, तिसऱ्या डेऱ्यात, सगळीकडं त्यांनी तपासलं, कुणीच नाही. अन्न भोजन सगळं पडलेलं होतं. त्यांनी पोटभर जेवले. त्यांना जेवढं घ्यायची संपत्ती त्यांनी घेतली. आणि पुढं ते म्हणतात
की आता आपण शांत राहून चालणार नाही. आज आपण शमरोनात जाऊ आणि तिथं जाऊन शुभवार्ता सांगू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. शुभवार्ता सांगण्यासाठी अशुद्ध लोकांचा देवाने वापर केला. जे लोक योग्यतेचे नाहीत, देवाने त्यांचा उपयोग शुभवर्तमान सांगण्यासाठी केला. आज सुवार्ता सांगण्यासाठी मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतलेल्या लोकांची गरज नाही. आज सुवार्ता सांगण्यासाठी ज्ञानी लोकांची गरज नाही, धनवानांची गरज नाही. माझा देव ऑर्डिनरी लोकांना उचलणार आहे, साधारण लोकांना घेणार आहे. माझा देव त्यांना असाधारण बनवणार आहे. तुमच्या जीवनात तुम्ही स्वतःला कमजोर समजत आहात, तुमच्या जीवनात तुम्ही स्वतःला काहीतरी खाली समजत आहात, ही वेळ माझ्या देवाने तुम्हाला उचलण्याची आहे. देव तुम्हाला उंच करणार आहे. त्या 4 कोटी लोकांना देवाने त्याच्या गौरवासाठी वापरलं. 4 कोटी गेले आणि त्यांनी सांगितलं की बघा, वैरी पळून गेले. त्यांनी शहानिशा केली आणि नंतर अख्खा गाव तिथं गेला. प्रियांनो, आदल्या रात्री सगळे गरीब आणि भिकारी होते. कान उघडे ठेवून आहे का? आदल्या रात्री सगळे शमरोनामधले लोक गरीब आणि भिकारी झाले होते. दुसऱ्या दिवशी सगळे धनवान झाले. हालेलुया. त्यांनी वैऱ्यांचे डेरे लुटले. जे त्यांना लुटायला आले होते, जे त्यांचा नाश करायला आले होते, त्यांचे डेरे त्यांनी लुटले आणि ते सगळे संपन्न झाले. आणि जे आलिशाने प्रॉफेसी केली होती ती फुलफिल झाली. हालेलुया. जसं या लोकांना अचानक धन प्राप्त होऊन आनंद झाला, तसा हे देवा मला तुझ्या वचनांनी आनंद झाला आहे. हालेलुया. देवाची वचनं प्राप्त करून आम्ही आशीर्वादित झालो आहोत. आम्हाला सोन्या नाण्यापेक्षा उत्तम गोष्ट मिळाली आहे आणि ती गोष्ट म्हणजे देवाचं पवित्र वचन आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावरती खेळलेला होता, मधोमध ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे. उजवीकडं पण अजून एक क्रूस आहे, डावीकडं पण अजून एक क्रूस आहे. ह्या दोन्ही क्रूसांवरती चोर टांगलेले होते, गुन्हेगार होते, लुटारू होते. त्या गुलगुथा टेकडीवर 3 वधस्तंभ आहेत. मधल्या स्तंभावर येशू टांगलेला आहे. बाकीच्या 2 स्तंभावर 2 चोर आहेत. एका चोराने येशूची निंदा केली. प्रियांनो, येशूची निंदा केली. एक चोर येशूची निंदा करत आहे. खरंच देवाचा पुत्र असलास तर स्वतःचा बचाव कर, ये खाली, आम्हाला पण वाचव. प्रभूची निंदा केली. आणि दुसरा जो चोर होता त्याने धमकावलं त्या चोराला जो येशूची निंदा करत आहे. आणि तो काय म्हटला, हे प्रभू, तू जेव्हा राजवैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर. हालेलुया. येशूने त्याला उत्तर दिलं, तू आज मजबरोबर सुख लोकात असशील. हा अधर्मी असताना याचं फायनल डेस्टिनेशन बदललं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. त्याचं फायनल डेस्टिनेशन बदललं, विश्वास दाखवला. असा चोर आणि असा लुटारू हा होता. आयुष्यभर काय काय प्राप्त करत गेला असेल. इथं दरोडा टाक, तिथं दरोडा टाक, सोनं घे, चांदी घे, लुटालूट कर, आयुष्य त्याच्यात घालवलं. पण शेवटचा हात त्यांनी सगळ्यात मोठा मारला. प्रियांनो, हालेलुया. सुखलोक त्याला प्राप्त झालं. आणि कोण घेऊन चाललंय? साक्षात प्रभू येशू ख्रिस्त. येशू मिळाला ना, ही सगळ्यात मोठी संपत्ती तुम्हाला मिळालेली आहे. हालेलुया. येशू असणं फार गरजेचं आहे प्रियांनो. फक्त येशू असणं गरजेचं आहे, बाकी काही महत्वाचं नाही आहे. तुम्ही म्हणाल जगण्यासाठी हे पाहिजे, जगण्यासाठी ते पाहिजे. सांगतो ऐका. येशू आला की सगळं आलं समजायचं. प्रभू असला म्हणजे आपल्याला आरोग्य मिळालं, आशीर्वाद मिळाले, सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या. आधी येशू आमच्या जीवनात पाहिजे. चिन्ह चमत्कार सगळ्या गोष्टी घडतील, अद्भुत गोष्टी घडतील. आधी येशू आमच्या जीवनात आला पाहिजे.
एका गावात 4 तरुण फार हुशार होते. अख्ख्या गावाचा त्यांनी फार विकास केला. त्यांनी फार त्या गावाची उन्नती झाली ह्या 4 तरुणांमुळे. खूप ज्ञानी होते, खूप हुशार होते. आणि त्यांचं हे डेडिकेशन, त्यांचं चांगलं काम पाहून राजाने त्यांना बोलावून घेतलं की तुम्ही 4 तरुण फार चांगले आहात. आणि हे 4 तरुण वेगवेगळ्या गावांमधून ते बोलवण्यात आले होते, कारण त्यांच्या गावांची त्यांनी फार उन्नती केली होती, फार उन्नती. सगळ्या राज्याचा राजा त्यांनी सांगितलं ह्या 4 तरुणांना त्यांच्या त्यांच्या गावातून बोलवून आणा, त्यांना काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे. 4ही तरुणांना राजा पुढे उभं केलं. राजा म्हटला तुम्ही समाजाच्या हितासाठी खूप चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, मागा तुम्हाला काय मागायचं. पहिला तरुण म्हटला मी एक फार छोट्याशा झोपडीत राहतो महाराज, मला एक महाल बांधून द्यावी एवढी माझ्यावर दया करा. म्हणजे मी माझं आयुष्य त्या घरात सुंदर रीतीने त्या महालात घालवेल, मला एक महाल द्या बांधून, बस मला काही नको. राजा म्हटला चला प्रधानजी याच्या महालाचं बांधकाम सुरू करा. दुसऱ्या तरुणाला विचारलं, तो दुसरा तरुण म्हटला मला घरदार काय नको महाराज, मला माझ्या शहरापासून, तुमच्या राजवाड्यापासून म्हणजे ह्या शहरापासून माझ्या गावापर्यंत जाणारा एक रस्ता मला बनवून द्या, मला काही नको, माझ्या गावच्या लोकांना खूप त्रास होतो. राजा म्हटला चला याच्या गावासाठी रस्त्याचं काम सुरू करा. ओके डन झालं. तिसरा म्हटला महाराज ॲक्च्युली मी बॅचलर आहे, माझं तेवढं लग्नाचं काहीतरी बघा. राजा म्हटला ठीक आहे याच्या लग्नाची तयारी करा, करून टाकायचं लग्न, एखादं चांगली बघा आपल्या राज्यातली एखादी चांगली मुलगी करून टाकायचं लग्न. चौथ्याला विचारलं तुला काय पाहिजे. मला लग्न नको, मला रस्ता नको, मला ह्या काहीच गोष्टी नको, फक्त मला एकच गोष्ट करा, महिन्यातून 1 दिवस ह्या गरीबाच्या घरी येऊन राहा, बस मला काहीच नको. महिन्यातून 1 दिवस फक्त माझ्या गावी या आणि माझ्या घरी येऊन राहा. राजा म्हणला ओके डन, डेट द्या, याला तारीख देऊन टाका, ह्या महिन्यात कधी यायचं, चल येतो तुझ्या घरी, संपला विषय, जा आनंदाने. आता तो दिवस जवळ आला. आता जसा तो दिवस जवळ आला सगळे त्याला सांगायला लागले राजा आपल्याला त्या दिवशी तिकडे जायचं त्याच्या गावी, रस्ता आहे का. रस्ता नाही, काम चालू करा लवकर, माझा रथ गेला पाहिजे. घर कसं आहे का ठीकठाक, मी राहण्यासारखं, झोपडीत राहतो, भिकारी आहे भिकारी. अरे चांगला वाडा बांधा तिथं, मला झोपड्यात ठेवता का तुम्ही, करा तयारी लवकर चालू. महाराज असं गोरगरिबाच्या घरी आपण जात नसतो, एखादी राजकन्या बघून त्याचं लग्न करून टाका, म्हणजे लोकांना कळेल की हा एका प्रतिष्ठित माणसाच्या घरी गेलाय. देवाच्या प्रिय लोकांनो, आज नंतर आशीर्वाद मागू नका, येशूला मागा बस. हालेलुया. मला येशू पाहिजे, हालेलुया. मला बाकी काही नको. येशू आला की आशीर्वाद आले, येशू आला की चमत्कार आले, येशू आला की आरोग्य आलं, येशू आला की बरकत आली. येशूच्या येण्याने तुमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. मला हे परमेश्वरा, मला येशू पाहिजे. बोलो येशू मसीह की. हालेलुया. देवाचं वचन आमच्यासाठी फार मूल्यवान खजाना आहे प्रियांनो. इब्री 4:12 प्रमाणे हे देवाचं पवित्र वचन दुधारी तलवार आहे. यिर्मया 23:29 प्रमाणे हे देवाचं वचन हातोड्यासारखं आहे, कशाला पण फोडून टाकू शकतं. हे वचन एवढं सामर्थ्यवान आहे. यिर्मया 23:29 त्याच वचनात सांगितलं की वचन अग्नीसारखं आहे, वाईटाला भस्म करून टाकणार आहे. स्तोत्र 119 आणि 105 प्रमाणे हे वचन दिव्या समान आहे, जे आम्हाला उजळून टाकणार आहे. पहिले पेत्र 1:23 प्रमाणे हे देवाचं वचन बीज आहे, जिथं पेरलं जातं तिथं ते उगवणार आणि महान काम करणार. याकोब 1:23 ते 25 वचनाप्रमाणे हे देवाचं पवित्र वचन जे आहे ते आरशासारखं आहे. आरशात काय करतो आपण,
चेहरा पाहतो, आपल्याला कळतं आपण कसे दिसतो. बायबलमध्ये बघा, तुम्हाला तुमची खरी योग्यता कळेल. लोक म्हणतील, अरे तू धिक्कारलेला आहे, तू टाकाऊ आहे, तू असा आहेस, तू तसा आहेस. बायबल वाचल्यावर करेल की मी माझ्या देवाचं संतान आहे, मी आशीर्वादित आहे, माझ्या देवाने मला निवडून घेतलंय आणि जगापासून वेगळं केलंय. मी राजकीय याजकगण आहे. हालेलुया. मी त्याचा सेवक आहे, मी त्याचा पुत्र आहे, मी त्याची कन्या आहे. तुम्हाला तुमची ओळख कधी कळणार? बायबल वाचल्यानंतर. नाही तर काही लोकांची प्रार्थना असते, बोलू की नको बोलू, असं म्हणा, बोला पास्टर बोला. सांगणार नव्हतो, यांचा फार आग्रह आहे, सांगून टाकतो. काही लोकांची प्रार्थना असते, देवा मी कीटक आहे, मी मच्छर आहे, मी झुरळ आहे, मी मुंगी आहे, तुझा बाप राजांचा राजा आहे आणि तू कीटक कसा असशील? तुम्ही ऐकताय का चर्च? हालेलुया. तुम्ही कीटक, धूळ माती नाही. हालेलुया. कुत्र्याला कुत्र्याचीच पिल्लं होतात, गाढवाला, घोड्यांना, हत्तीला. तो यहूदा वंशाचा सिंह आहे, आपण मच्छर आहे. बाप कोण आहे? यहूदा वंशाचा सिंह. आणि त्याचे लेकर, प्रभू मी तुझं गाढव आहे. हट गाढवा. ते झावळ्यांच्या रविवारी खूप लोक गाढव बनून फिरतात. मी तुझं गाढव आहे. तू गाढव नाही आहेस बाबा, तू देवाचा पुत्र, देवाची कन्या आहेस. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, देवाने तुम्हाला झळकण्यासाठी निवडलेलं आहे. स्वतःला कमजोर समजू नका, कारण की त्याने तुम्हाला आणि मला संपन्न केलेलं आहे, आशीर्वादित केलं आहे आम्हाला. आम्ही गरीब नाही. किती लोक आमीन म्हणणार? ज्याच्याकडे देवाचं वचन आहे तो माणूस श्रीमंत आहे. हालेलुया. आपलं बायबल कधीच सोडू नका प्रियांनो. वचनावर पक्का विश्वास ठेवा. पहिली गोष्ट, आज आपण ह्या गोष्टीवर मनन करत आहोत की आपण सगळे ख्रिस्तामध्ये धनवान आहोत. आणि ती धनवानता आपली काय आहे? तर पहिली गोष्ट, आपल्याकडं देवाचं वचन आहे. त्या वचनाने आम्हाला श्रीमंत केलेलं आहे. हालेलुया. प्रत्येक परिस्थितीत वचनाचा वापर करा. हर परिस्थिति में वचन को डिक्लेयर करते जाओ, बोलते जाओ प्रभु के वचन को, बस बाकी कुछ नहीं करना है. हालेलुया. वचन बहुत सामर्थी है. इस वचन के द्वारा ही हमारी आशीषों का छुटकारा होता है. प्रियो, वचन को डिक्लेयर करते जाओ, बोलते जाओ वचनों को. हर समय प्रभु के वचन के ऊपर अपना पूरा भरोसा रखो. वचनावरती टिकून राहा. वचनावरती. बस पहिली महत्वाची गोष्ट, वचनाच्या द्वारे आम्ही धनवान झालोय. आमच्यासाठी अनमोल खजाना देवाचं पवित्र वचन आहे. आमचा आणखीन एक खजाना आहे. खजाना नंबर 2 ऐकायचं तुम्हाला? आमेन. हालेलुया. खूप उत्साही गेलं तुम्ही लोकांनी मला. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. पहिले पेत्र पहिला अध्याय 18 आणि 19 वचन. पहिले पेत्र पहिला अध्याय 18 आणि 19 वचन. कारण वाढ वडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने व रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, सोने व रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. हालेलुया. सोने आणि रुपे ह्याच्यापेक्षा जर काही मूल्यवान आहे तर ते प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. हालेलुया. ते रक्त, ते मूल्यवान रक्त आमच्यासाठी सांडण्यात आलं. त्या रक्ताने
बायबल सांगतं की आमच्या सर्व पापांची आम्हाला क्षमा मिळाली. लेवीय याचा 17वा अध्याय 11व वचन, मत्तई 26 आणि 28, पहिले योहान 1:7, प्रकटीकरण 1:5 या सगळ्या वचनातून आपण पाहतो की त्या येशूच्या रक्ताने आम्हाला पापापासून मुक्त केलेलं आहे. आमची पातकं त्याने धुवून टाकली आहेत. आता आम्ही पापी नाही. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? आता पापाचा दाग आमच्या जीवनावर राहिलेला नाही. त्याच्या रक्ताने धुवून त्याने आम्हाला शुद्ध आणि पवित्र केलेलं आहे. त्याच्या रक्ताने आम्हाला धुवून शुद्ध केलंय. जुन्या करारात जनावरांचं रक्त दिलं जायचं प्रियांनो. लोकांना म्हणजे कसं ना, पाप करायला सवकले होते लोक. पाप करते जाते ते. दोघांचं भांडण झालं तर लगेच तुझा मुर्दाच पाडेल मी, भले येत्या शाब्बातला मला एखादा कोकरू अर्पण करावं लागलं तर चालेल, पण तुला मी बरोबर करेल. लोक पाप करत राहिले, अर्पण देत राहिले, निर्दोष जीवांचं अर्पण देत राहिले. खिशाला झळ पडते, पडू द्या, पण मी त्याला बरोबर करेल. लोक पाप करायला सवकले, कारण त्यांना माहीत आहे काही करा आणि शेवटी जाऊन अर्पण द्या, झाली पापाची क्षमा. नेहमी निरंतर त्यांना अर्पण द्यायची गरज पडत होती. निरंतर अर्पण देत राहायचे. निरंतर काही झालं दरवर्षी जाऊन तीच अर्पण, नेहमी नित्याचे त्यांचे सगळे क्रम ठरलेले होते, जाऊन अर्पण द्यायचे. येशू ख्रिस्त आला प्रियांनो, बलिदानाचा शेवटचा कोकरा. हालेलुया. येशूने एकदा रक्त सांडलं, आता परत कोणाचं रक्त सांडण्याची गरज नाही. त्या रक्ताने आम्हाला पापातून मुक्त केलेलं आहे. हे रक्त आम्हाला पापातून सोडवणारं आहे. हे रक्त आम्हाला 1 पेत्र 1:18-19 वचनाप्रमाणे बायबल सांगतं की हे रक्त आम्हाला शापातून, बंधनातून, सगळ्या वाईट गोष्टीतून आम्हाला सुटका देणारं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, 1 कोरिंथ 5:7 प्रमाणे हे येशूचं रक्त आम्हाला सर्व प्रकारे सुरक्षित ठेवणारं आहे. त्याच्या रक्ताच्या आड तुम्ही सुरक्षित आहात. किती लोक आमेन म्हणणार? म्हणा, मी सुरक्षित आहे. येशू एवढा सुंदर आहे प्रियांनो, काय तुम्हाला सांगायचं शब्दात. प्रवासाला निघाले ना, फक्त एवढं म्हणा, प्रभू ही गाडी आहे ना, ही माझी नाही, तुझी. तुझ्या रक्ताआड देतो, तूच चालव, तूच सांभाळ. हे तुझं आहे प्रभू, मी तुझं आहे, गाडी तुझी, सगळं तुझं आहे. हे घरदार, लेकरं बाळ सगळं तुझं आहे, तूच सांभाळ. जो म्हणतो माझं माझं माझं, प्रभू म्हणतो बघ तू तुझं काय करायचं ते. आणि जो म्हणतो सगळं तुझं आहे, प्रभू म्हणतो मी बघतो काय करायचं. हालेलुया. तुम्ही हे ऐकलं असेल, येशू पुढं दुरात्मे थरथर कापतात. तो येशू तुमच्या आत आहे. आज नंतर दुष्टात्मे तुम्हाला बघून थरथर कापतील, असं परमेश्वर करत आहे. तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करत आहे. तुमच्यामध्ये देवाचा अग्नी आहे. देवाने तुम्हाला अभिषेक केलेला आहे. तुम्ही दुरात्म्यांना घाबरणार नाही. आज नंतर सैतानी सत्ता तुम्हाला घाबरतील. आज शैतान बहुत टेंशन में है, बहुत टेंशन में. हे ख्रिश्चन लाईफस्टाईल आहे. मुळू मुळू रडण्याचं ख्रिश्चन लाईफस्टाईल नाही. हे प्रभू मी पापी आहे, हे प्रभू माझं प्रवासात काय होणार तर नाही ना. येड्या, देव आहे तुझ्या बरोबर. तुला काय मरण्यासाठी नाही बोलवलंय, तुला राज्य करण्यासाठी बोलवलंय. तुला ताऱ्यासारखं झळकण्यासाठी बोलवलंय. येशूच्या रक्ताआड आहात, सुरक्षित आहात. येशूच्या रक्ताआड सुरक्षित आहे. याजक काय करायचा जुन्या करारात? त्या पात्रात रक्त घ्यायचं, एजोप वनस्पती घ्यायचं, त्या रक्तात बुचकळायचं, कराराच्या कोशावरती शिंपडायचं. तुम्हाला माहिती आहे का राजकीय याजकगण कोण आहेत? रॉयल प्रिस्ट कोण आहेत? पास्टर कोण आहे? राजकीय याजकगण म्हणा, मी आहे. मी राजकीय याजकगण आहे. आता काय तुमच्याकडे कोकरा बकऱ्याचं रक्त आहे का? येशूचं रक्त आहे.
ते घ्यायचं. माझ्या लेकरांवर येशूचं रक्त मी शिंपडतो, सुरक्षित. माझ्या परिवारावर शिंपडतो, माझ्या कुटुंबावर रक्त शिंपडतो. येशूच्या नावात माझ्या गाडीवर रक्त शिंपडतो, येशूचं माझ्या कुटुंबावर रक्त शिंपडतो. आता कोणाला दिसणार नाही, ते इनविजिबल आहे. सैतान येईल फिरत फिरत, असा शॉक लागल ना त्याला, तुमच्यापासून लांब पळून जाईल. हालेलुया. येशूच्या रक्तात सामर्थ्य आहे. पहिली मूल्यवान गोष्ट देवाचं वचन. दुसरी मूल्यवान गोष्ट आम्हाला मिळाली येशूचं रक्त. सोने रुपये अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, निर्दोष निष्कलंक देवाचा कोकरा, याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही आशीर्वादित आहेत आता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणा, माझ्याकडे येशूचं वचन आहे, माझ्याकडे येशूचं रक्त आहे. ह्या रक्ताने तुम्ही सुरक्षित आहेत. आमेन. हालेलुया. ह्या रक्ताने तुमची पापं धुतली गेली. ह्या रक्ताने प्रकटीकरण 12 अध्याय 10 ते 11 वचनात सांगितलं की हे रक्त आम्हाला विजय देणारं रक्त आहे. येशू रक्तम जयम. आमेन. हालेलुया. सगळ्यांनी म्हणा, येशू रक्तम जयम. येशू रक्तम जयम. येशू रक्तम जयम. ह्या रक्तात विजय आहे प्रियांनो. ह्या रक्तात विजय आहे. इतकं पॉवरफुल रक्त आहे येशूचं. येशूला कधी हारणं माहीत नाही प्रियांनो. जीसस नेवर फेल्स. ही फक्त बोलण्याची गोष्ट नाही, प्रॅक्टिकली ही गोष्ट सत्य आहे. हालेलुया. या रक्तात सामर्थ्य आहे. डिक्लेअर करायचं. कामाला निघाले, एखादी गोष्ट तुमचा आज काही इंटरव्ह्यू आहे, काही केस आहे, कोर्ट आहे, काही असो, जिथं तुम्हाला विजयी व्हायची गरज आहे, म्हणायचं असं, येशूच्या रक्ताच्या सामर्थ्याने मी विजेता आहे. देव बघतो. जिंकण्याची याची ताकद नाही, पण ह्यानी माझ्या पुत्राच्या रक्ताला डिक्लेअर केलंय. तुमची योग्यता नसली तरी तुम्ही विजयी होणार, कारण तुम्ही येशूच्या रक्ताला डिक्लेअर केलंय. येशूच्या रक्तामध्ये जय आहे. हालेलुया. यशा 53:5 प्रमाणे त्या जखमा ज्या आहेत येशूच्या, त्याला बसल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालंय. फटके येशूला लागले, पण त्या फटक्यांमधून रक्त जे वाहिलं त्या जखमांमधून, ते आमच्यासाठी आरोग्य देणार आहे. ह्या रक्तात आरोग्य देण्याचं सामर्थ्य आहे. हालेलुया. आता ही फक्त गोष्ट म्हणजे लिहिलेली नाहीये, ही गोष्ट प्रॅक्टिकली तेवढीच सत्य आहे. हालेलुया. येशूच्या रक्ताच्या सामर्थ्याने आम्हाला आरोग्य प्राप्त होतं. म्हणून त्या बलिदानाची आठवण, जी भाकर, जो मेज आपण घेतो, तो कधी मिस नाही करायचा. किती लोक आमेन म्हणतील? प्रभू भोजनाचा दिवस असला ना, तुमचं सगळे कामं बाजूला ठेवा. प्रभू भोजन घ्यायचं म्हणजे घ्यायचंच, खूप गरजेचं आहे. मिस करायचं नाही. देवाला सांगा, मला असंही नोकरी दे का मला चर्चला रेग्युलर जाता येईल. किती लोक आमेन म्हणतील? देव असं काम तुम्हाला देईन की तुमचं चर्च मिस होणार नाही. हालेलुया. जोसेफ प्रिन्स जे पास्टर आहेत सिंगापूरला, तुम्ही ऐकलं असेल, काही जण ऐकलं तुम्ही. एकदा त्यांना परदेशात ते निघाले कुठेतरी मिनिस्ट्रीसाठी, आणि अचानक त्यांना फोन आला की पास्टर, आपल्या चर्चचे जे एल्डर आहेत ते खूप सिरियस आहेत हॉस्पिटलमध्ये. ते म्हटले, हां मला माहीत आहे, मी प्रेयर करतोय त्यांच्यासाठी. म्हणे त्यांची शेवटची इच्छा आहे की त्यांना तुमच्याबरोबर प्रभुभोजन घ्यायचं आहे. म्हटलं, हां एअरपोर्टला जाता जाता जाऊया आपण 5 मिनटं त्यांच्याकडं, प्रभुभोजन देऊन मी पुढं निघून जातो. जोसेफ प्रिन्स पास्टरांनी प्रभुभोजनाची सगळी तयारी आपल्याबरोबर घेतली आणि ICUमध्ये गेले. ते आपल्याबरोबर 1-2 लीडर लोकांना घेऊन, आणि ICUत त्या एल्डरला त्यांनी जिभेवरती भाकर आणि ते द्राक्षरस दिला. त्यांनी पण शेवटचं बघितलं त्यांच्याकडं, आणि म्हणजे पास्टरांना पण असं जाणवलं की किती सिरियस कंडिशन आहे.
पण बरं झालं मी आलो की यांना शेवटचं प्रभोजन देता आलं. पास्टर गेले परदेशात, संडे सर्व्हिसला परत रिटर्न आले आणि पहिल्या लाईनमध्ये हे व्यक्ती बसलेले. जीसस, तुम्हाला कळते काय सामर्थ्य आहे? तो मेज खूप महत्वाचा आहे, कधी मिस नाही करायचं. येशूचं रक्त आणि येशूचं शरीर आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. त्या रक्तात सामर्थ्य आहे आम्हाला आरोग्य देण्याचं. हे रक्त फार मूल्यवान आहे प्रियांनो. प्रकटीकरण 5:9 मध्ये सांगितलं की या रक्ताने सगळ्या भाषा बोलणारे लोक, सगळे वंश, लोक, राष्ट्रे सगळ्यांना विकत घेतलंय. एवढं हे रक्त मूल्यवान आणि सामर्थ्यवान आहे. किंमत मोजली आहे त्याने आमच्यासाठी. पूर्वी आम्ही सैतानाचे किंवा जगाचे होतो, पण येशूने किंमत मोजली. आता आपण जगाचे नाही, आता आपण येशूचे लोक आहोत. हालेलुया. रक्त फार मूल्यवान आहे येशूचं. त्या रक्ताने किंमत आमच्यासाठी मोजली आणि देवाचं गौरव प्रकट झालं. या रक्ताने आम्हाला धनवान केलेलं आहे. हे रक्त आमच्यासाठी आशीर्वादाचं आहे. पहिली गोष्ट काय, आम्ही कशाने धनवान आहेत? देवाच्या वचनाने. दुसरी मूल्यवान गोष्ट आम्हाला मिळाली, येशूचं रक्त. आता तिसरी आणि शेवटची गोष्ट तुम्हाला सांगतो की जी आम्हाला खूप मूल्यवान गोष्ट मिळाली. फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 6 ते 9 वचन. फिलिप्पी 2:6-9. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही, तो म्हणजे येशू, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे, कशामुळे? ह्यामुळे सांगितलंय, म्हणजे येशूने स्वतःला लीन केल्यामुळे जो राजांचा राजा, स्वर्गात राजासनावरती बसणारा, त्याने ते राजासन सोडलं आणि तो जगात आला. लीन दिन नम्र झाला. स्वतःला त्याने रिक्त केले. आपलं गौरव जे होतं स्वर्गात ते काढून ठेवलं. लीन दिन नम्र झाला. आमच्यात येऊन तो राहिला 33.5 वर्ष. आमच्यात वस्ती केली. मानवामध्ये येऊन, आमच्यात येऊन राहिला. स्वतःला एकदम त्याने झिरो केलं प्रियानं, शून्य केलं. रिक्त होणं म्हणजे सगळं खाली करून टाकलं. स्वतःला रिक्त झाला. हे त्याचं असं कर्तृत्व त्याने केल्यामुळे बायबल पुढं सांगतं, ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, अति उंच केले. किती उंच केले? पुढं लिहिलंय, इतकं उंच केलंय आणि सर्व नावांपेक्षा. किती नावांपेक्षा? अर्ध्या नाही. किती नावांपेक्षा? किती लोकांना इथं नाव आहे? बरं, हात खाली. बिना नावाचं कुणी आलंय? नाव आहे. प्रत्येक माणसाला नाव आहे. प्रत्येक गावाला नाव आहे, प्रत्येक शहराला नाव आहे, प्रत्येक जिल्ह्याला, तालुक्याला, प्रत्येक देशाला नाव आहे. आजाराला नाव आहे, रस्त्यांना नाव आहे, प्रत्येक गोष्टीला नाव आहे. पण बायबल सांगतं की त्या सर्व नावांपेक्षा, जगातल्या मोठमोठाल्या लोकांच्या नावापेक्षा, मोठमोठाल्या आजारांच्या नावापेक्षा, जितकी नावं तुम्हाला माहित आहेत त्या सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव त्याला दिले. आमेन, हालेलुया. बोलो यीशु मसीह की. येशूचं नाव सर्वश्रेष्ठ नाव आहे. हालेलुया. हे नाव सगळ्या नावापेक्षा, म्हणजे सोन्याच्या नावापेक्षा, चांदीच्या नावापेक्षा, व्हाईट गोल्डच्या नावापेक्षा, बाकी सगळ्या नावापेक्षा हे नाव वरचढ आहे. आमेन. याचा अर्थ हे नाव आपल्यासाठी खूप मोठा खजाना आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. आमचा पहिला खजाना देवाचं वचन, आमचा दुसरा खजाना येशूचं रक्त, आमचा तिसरा खजाना येशूचं नाव आहे प्रियांनो. हालेलुया. पुत्राकडे आल्यापासून कुणालाही पित्याकडे जाता येत नाही. किती लोक आमेन म्हणतील?
एकच नाव तारणासाठी देण्यात आलंय आणि ते नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. या नावात सामर्थ्य आहे. हे नाव विजयी नाव आहे. हे नाव आम्हाला स्वर्गात घेऊन जाणारं नाव आहे. या नावाच्या उच्चाराने आजार पळून जातात. हे नाव घेता क्षणी स्वर्गाचं सामर्थ्य उतरून येतं. या नावामध्ये तारण आहे. हे नाव सर्व नावांपेक्षा, मी म्हटलं सर्व नावांपेक्षा येशूचं नाव श्रेष्ठ आहे. हे नाव सर्वोच्च आहे. हे येशूचं नाव सामर्थ्यवान आहे. या नावापुढं भूत थरथर कापतात प्रियांनो. हालेलुया. हे सामर्थ्यवान नाव आहे. आज आम्हाला अविनाशी धन मिळालेलं आहे. हालेलुया. हा अनमोल खजाना आहे प्रियांनो वचनाचा. हे वचन तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे. रोज या वचनांवरती मनन करा. बायबल वाचणं म्हणजे एक थोडंसं, जरा मी स्ट्रिक्ट बोलतो, थोडंसं काही लोकांना हृदयाला टोचल, पण आता जाऊ द्या. काही औषधं कडू असतात, काही इंजेक्शन जड असतात, पण आपल्या हिताचे आहेत, घेऊन टाकायचं. आमेन. काही लोकांना ना असं कॉलर टाईट करायला बरं वाटतं. मी 20 वेळा बायबल वाचलं, मी 80 वेळा बायबल वाचलं, आणि जीवन बघितलं ना असं वाटतं एकदा तरी वाचलंय का नाही नीट. तुम्ही खूप वेळा बायबल वाचा, पण मेडल लावल्यासारखं फिरू नका प्लीज. हात जोडून विनंती आहे. बायबल किती वेळा वाचलं हे महत्वाचं नाही, ते तुम्ही किती जगता, ते वाचताना किती आत्मसात केलंय. गन मशीन सारखं नुसतं धाड 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 आज 40 अध्याय वाचले, किती समजलं काहीच नाही, पण वाचले, याला काहीच अर्थ नाही. हे वचन तुमच्या आत आलं पाहिजे. हालेलुया. येशूने सैतानाला कशातून उत्तर दिले? वचनातून. आज पण आमची उत्तर वचनातून आली पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. आमच्या बोलण्यात वचनं झळकली पाहिजे. एवढं स्वतःला वचनांनी भरून घ्या. हा आमचा अनमोल खजाना आहे. बायबलचं जास्तीत जास्त वाचन करा, त्याच्यावरती मनन करा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की आम्हाला येशूचं रक्त जे प्राप्त झालंय, हे रक्त आजही अवेलेबल आहे. आजही ते रक्त अनेकांची पापं धुत आहे. याचा आम्ही उपयोग केला पाहिजे. आज तारणाची वेळ आहे प्रियांनो. जे आमचे परिवारातले लोक, आमचे नातेवाईक अजून येशूकडे आले नाही, ज्यांना सत्य कळालं नाही, त्यांच्यासाठी आजही रक्त अवेलेबल आहे. एक दिवस असा येईल तारणाचा दरवाजा बंद केला जाईल. कान उघडे ठेवून ऐका. त्या दिवशी लोक आक्रोश करतील, हे प्रभू येशू माझ्या शेजारच्याला घेऊन चाललास वरती, हे येशू माझी लेकरं तुझ्याकडे वर चाललेत, माझी पत्नी चाललीये, मी का खाली राहिलोय, ऊर बनवून घेतील. त्या दिवशी दया होणार नाही. जे प्रभूजी प्रभूजी म्हणून दिखावा करणार आहेत ते मागे इथंच राहतील. त्या मागे राहिलेल्या लोकात आपला नंबर लागू नये. आजच येशूच्या रक्ताने धुतले जा. हालेलुया. स्वतःला शुद्ध करा, स्वतःला पवित्र करा. स्वतःचं जीवन येशूच्या रक्ताने धुतलं जाऊ द्या. फार अनमोल खजाना आपल्याला मिळालेला आहे येशूच्या रक्ताचा. याचा उपयोग करा. आणि तिसरा आपला अनमोल खजाना येशूचं नाव. आमेन. कुठेही गेलात, येशू 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 हेच आमच्या मुखातून झळकलं पाहिजे. प्रत्येक परिस्थितीत आमच्या मुखामध्ये येशू झळकला पाहिजे. नातेवाईक आले ना घरी, अगं गेल्या वेळेस आले, तुझ्या घरात फ्रीज नव्हता, कसं काय झालं? ॲक्च्युली काय झालं, माझ्या येशूने माझ्यावरती दया केली. तुमच्या प्रत्येक गोष्टीत येशू. अगं नवीन सोन्याच्या बांगड्या, ॲक्च्युली काय झालं, माझ्या येशूने. तुला काही दुसरं काय नाही का येशू शिवाय? काहीच नाहीये. तेच तर माझं धन आहे ना. त्या येशूमुळेच तर मी आशीर्वादित आहे. येशूमुळेच सगळ्या गोष्टी माझ्या जीवनात आलेल्या आहेत. खाता पिता उठता बसता येशू 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 येशू. जग म्हणेल तुला वेड लागलंय. जगाच्या दृष्टीने कदाचित तुम्ही मूर्ख असाल, पण तुमच्या देवाच्या नजरेत तुम्ही फार ज्ञानी आणि हुशार लोक आहात. हालेलुया.
आज येशू नावाचं धन आम्हाला मिळालंय. ते नाव निरंतर आमच्या मुखात पाहिजे प्रियानो, निरंतर. येशूचं रक्त, येशूचं नाव आणि येशूचं वचन, ह्या मूल्यवान गोष्टी आम्हाला जीवनात मिळाल्यात. त्या आम्हाला आज नंतर घट्ट धरून राहायच्यात. आमच्या घरात निरंतर बायबल वाचन झालं पाहिजे, निरंतर प्रार्थना झाल्या पाहिजेत, निरंतर येशूचं नाव घेतलं पाहिजे, निरंतर ते येशूचं रक्त शिंपडत राहायचं. तुम्ही सुरक्षित असणार आहेत. किती लोक आमेन म्हणणार आहेत? बोलो येशू मसीह की.